देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रचार काहीसा मंदावलेला असताना भाजप मात्र शांतपणे आणि प्रणालीबद्ध पद्धतीनं आपली जाळी विणत असल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजपचं काम बोलतंय हा संदेश मतदारांच्या मनात रोवण्यासाठी पक्षानं नेहमीपेक्षा वेगळा मार्ग अवलंबला आहे. पुणे मुंबईसह जिल्ह्यातील अनुभवी रणनीतिकारांचा सल्ला घेत बूथ लेव्हलवर काटेकोर नियोजन सुरू आहे. प्रभागनिहाय कार्यकर्ते घराघरात पोहोचून मतदारांच्या अडचणी, मागण्या आणि अपेक्षा नोंदवत आहेत. कोणतेही जल्लोषी कार्यक्रम नाहीत, पण प्रत्येक घरावर अचूक थाप अशी रणनीती भाजपकडून वापरली जाते. दरम्यान विरोधकांकडे मात्र स्थिती पूर्णतः उलटीच दिसते. उमेदवार निवडीमध्ये मतभेद, काही उमेदवारांकडून एक फुलीच्या मागण्या आणि नेतृत्व पातळीवर संवादाचा अभाव या घोळामुळे विरोधकांचीच दमछाक होताना दिसते. त्यामुळे भाजप विरोधातील वैचारिक लढाईपेक्षा विरोधकांची अंतर्गत लढाई सध्या अधिक मोठी डोकेदुखी ठरते. देवळाली प्रवराच्या राजकारणातील भाजपचा मुख्य गेम चेंजर म्हणून सत्यजित कदम यांचं नाव पुढे येताना दिसतंय. प्रशासनातील अनुभव, जनाधार आणि संघटन कौशल्य यांचा मेळ साधत ते भूमिकेमध्ये सक्रिय झाले असून तरुणांचा कलही भाजपकडे वाढताना दिसतोय. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा या मुख्य अजेंड्यावर भाजप थेट संवाद साधत आहे. मोठ्या सभा कमी, संवाद जास्त हे सूत्र त्यांना यशस्वी करत असल्याचं चित्र आहे. आगामी काही दिवसात राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलण्याची शक्यता असून परंतु सध्या तरी देवळाली प्रवराच्या राजकारणामध्ये भाजपची गुप्त पण सुसाट रणनीती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.